गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी महायुती सरकार असो किंवा महाविकास आघाडीचं सरकार असो, यांनी अनेक पुलांची निर्मिती केलेली आहे। त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक पूल तयार करण्यात आलेले आहेत। पण गेल्या काही 2 ते 3 दिवसापासून आपण म्हणू शकतो एका पुलाची मुंबईकरांमध्ये आणि मुंबईमध्ये सर्वात जास्त चर्चा रंगलेली आहे आणि आपण त्याच पुलावरती ह्या क्षणाला उभे आहोत। तो पूल म्हणजे मृणालताई गोरे पूल। ह्या पुलाचं विस्ताराचं जे उद्घाटन होतं, खरं तर मृणालताई गोरे पूल हा जो आहे 2016 मध्ये याचा पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला होता। जो टप्पा आपण माझ्या मागे बघू शकतो की इथे पाठीमागे आहे। ह्या बाजूला आपण सरळ गेलो तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि त्या मार्गावरून हा पूल जो आहे थेटपणे आपल्या मागच्या बाजूला SV रोड आहे, त्या ठिकाणी पहिला टप्पा जो आहे मृणालताई गोरे पुलाचा तो तयार करण्यात आला। परंतु ह्या मार्गानंतर जे आहे सर्वांना प्रतीक्षा होती ती मृणालताई गोरे पुलाच्या दुसऱ्या टप्प्याच्या विस्ताराची, कारण की हा जो पुलाचा दुसरा टप्पा आहे तो थेटपणे आपण बघायला गेलं तो ओशिवराला जाऊन जोडणारा आहे। त्याच्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ते थेट ओशिवरा असं जे एकंदरीत बघायला गेलं तर 20 ते 25 मिनिटाचं अंतर असतं, ते अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये ह्या पुलामध्ये आता मुंबईकरांना जे आहे ते साधता येणार आहे। परंतु 6 जूनला जेव्हा या पुलाचं उद्घाटन झालं त्याच्यानंतर हा पूल मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। आपण बघू शकतो त्या वादाचं महत्वाचं कारण आहे ही जमीन, ह्या पुलावरचे रस्ते। कारण की अवघ्या 5 दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या या पुलाच्या रस्त्यांवरती अशा पद्धतीने खडी बघायला मिळते, लहान लहान दगड अशी वर आल्यासारखी बघायला मिळतात। त्याच्यामुळे खरंच हा नवीन पूल आहे का, आता नुकतंच या पुलाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित करण्यात येत आहेत। ह्या पुलाच्या उद्घाटनानंतर खरं तर विरोधकांकडून म्हणजे आपण जर का बघायला गेलं तर माजी मंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते जे आहेत, आमदार आहेत, आदित्य ठाकरे असतील किंवा खासदार वर्षा गायकवाड असतील काँग्रेसच्या, यांनी सोशल मीडियावरती ट्विट करत ह्या पुलाबाबत प्रश्न सुद्धा उपस्थित केले की नक्की हा पूल आताच बांधण्यात आलेला आहे का। जर का बघायला गेलं तर 6 जूनला ह्या पुलाचा मोठ्या थाटामाटात महापौर ऋतू तावडे, गोरेगावच्या स्थानिक आमदार जे आहेत विद्या ठाकूर आणि सोबतच स्थानिक नगरसेवक जे आहेत ते ह्या मतदारसंघातले, त्यांच्या मार्फत या पुलाचं मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आलं। आणि ह्या उद्घाटनानंतर बघायला गेलं तर म्हणजे साधारण 11:30 ते 12च्या दरम्यान हा पूल सुरू करण्यात आला वाहतुकीकरता आणि 1 तासानंतर हा पूल पुन्हा एकदा बंद करण्यात आलेला होता, ज्याच्यावरती स्थानिक नागरिकांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केलेले होते। परंतु त्यानंतर हा पूल पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आला। परंतु हा पूल सुरू झाल्यानंतर ह्या मार्गावरचे एकंदरीत जर का रस्ते पाहिले, ही जर का आपण खडी पाहिली तर ह्या खडीवरती, ह्या मार्गावरती, कारण की नवीन पूल जेव्हा तयार होतो तो एकतर सपाट असतो, गुळगुळीत रस्ते असतात, म्हणजे वाहतुकीसाठी योग्य असे रस्ते असतात त्या मार्गावरती। परंतु ह्या मार्गावरचे जर का रस्ते बघितले तर ह्या बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले। परंतु ही टीका व्हायला लागल्यानंतर, ही टीका एकंदरीत जेव्हा सुरू झाली त्यानंतर जे आहे मुंबई महानगरपालिकेकडून या संदर्भातलं स्पष्टीकरण देण्यात आलं। महानगरपालिकेने सांगितलं की पुलाच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही आणि ह्या पुलावरतीच आणखी एक महत्वाची गोष्ट आढळून आली ती म्हणजे काही ठिकाणी या पुलामध्ये मृणालताई गोरे पुलावरती असे अनेक भाग आहेत जे सांधे भरले गेले नाहीयेत। त्याच पद्धतीने आपण इकडे हा पण ही एक गोष्ट बघू शकतो की हा सांधा जो आहे तो याच्यामध्ये मोठा गॅप आहे। ह्या ठिकाणी हे जरी टेक्निकल रिझन वाटत असलं तरी एका सामान्य नागरिकाला किंवा एका सामान्य मुंबईकराला हे टेक्निकल रिझन तितकंसं लवकर कळणार नाही, ज्याचं स्पष्टीकरण जे आहे मुंबई महानगरपालिकेकडून वारंवार देण्यात येते। परंतु हा जेव्हा गॅप पाहिला जातो किंवा हा गॅप ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस ह्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतात, कारण की ह्या गॅप मधून एखादं वाहन जरी गेलं तरी ते आदळणार, त्याची आदळआपट होणार। त्याच्यामुळे ह्याच्यावरती नेमका काय उत्तर आहे किंवा ह्याचा नेमका काय करता येऊ शकतं असे प्रश्न आहेत। याची उत्तरे जे आहेत ते प्रत्येक मुंबईकर ह्या मार्गावरून प्रवास करणारा प्रत्येक प्रवासी सध्या मागताना बघतोय, कारण की ह्या मार्गावरचा प्रवास सुकर व्हावा, ह्या मार्गावरचा एकंदरीत जो कुठलेही अपघात होऊ नये ह्या मार्गावरती, कारण की ज्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणचे खडबडीत रस्ते बघतोय त्यामुळे ह्या मार्गावरती अपघात होण्याची सुद्धा शक्यता आहे असं इथल्या अनेक स्थानिकांनी असो किंवा इथून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे ह्याच्यावरती नेमका महानगरपालिका किंवा ज्यांनी हे बांधकाम केलेलं आहे त्यांच्याकडून काय उत्तर येतं हे पाहणं खरंच महत्वाचं ठरणार आहे।
काही भाग असा मोकळा झालेला बघायला मिळतोय, परंतु ही एक तांत्रिक रचना आहे आणि त्यानुसारच जे आहे एकंदरीत सगळी गुणवत्ता बघता आणि सगळ्या गोष्टींना आधारूनच जे आहे ती ह्या पुलाची निर्मिती करण्यात आलेली आहे। कुठल्या प्रकारची तडजोड जी आहे ती करण्यात आलेली नाहीये। हे काम पूर्णतः तांत्रिक मानकं आणि निकष पूर्ण करूनच करण्यात आलेलं आहे हे सांगण्यात आलं। जसे हे सांधे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत की त्याच्यामध्ये कुठलीही भरणी नाहीये, त्याच्यामुळे याच्यावरती सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित झालेले होते आणि त्याच बाबत जे आहे ते मुंबई महानगरपालिकेकडून याच्यावरती एकंदरीत स्पष्टीकरण देण्यात आले। परंतु मुंबई महानगरपालिकेच्या स्पष्टीकरणानंतर सुद्धा आणि एकंदरीत विरोधकांची टीका लक्षात घेता मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी या ठिकाणी येऊन एकंदरीत पुन्हा एकदा म्हणजे उद्घाटनानंतर जे आहे या पुलाची पुन्हा एकदा पाहणी केली। त्याच्यावरून सुद्धा आता मोठा गदारोळ माजलेला आहे, कारण की ज्या घाई गडबडीमध्ये किंवा ज्या थाटामाटामध्ये या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं त्याच्या आधी जे आहे ते मुंबईच्या महापौरांनी असो किंवा एकंदरीतच इतर मंत्र्यांनी किंवा ज्या अधिकाऱ्यांनी आहे त्या पुलाची पाहणी केली नव्हती का असा प्रश्न सुद्धा सध्याच्या या क्षणाला उपस्थित करण्यात येतो। त्याच्यामुळे या पुलाबाबत जे काही प्रश्न उपस्थित करण्यात येतात किंवा या पुलाबाबत जो काही वाद सुरू झालेला आहे तो वाद आता महायुतीला कुठपर्यंत घेऊन जाणार किंवा महायुतीकडून ह्या वादावरती नेमकं काय उत्तर देण्यात येणार याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। खरं तर हा पूल जेव्हा सुरू करण्यात आला त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला भाजपचे नेते अमित साटम सुद्धा उपस्थित होते, परंतु त्यांच्याकडून सुद्धा अद्याप कोणत्याही प्रकारचं जे उत्तर आहे किंवा स्पष्टीकरण आहे ते सध्याच्या या क्षणाला देण्यात आलेलं नाहीये। त्याच्यामुळे हा पूल 2019 मध्ये म्हणजे मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने की हा पूल जो आहे त्याचा पहिला टप्पा 2016 मध्ये सुरू करण्यात आला। त्याच्यानंतर ह्या पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचं विस्तारीकरणाचं जे काम आहे ते 2019 मध्ये सुरू करण्यात आलं। त्यावेळी 209 कोटींचा दुसऱ्या टप्प्याच्या विस्तारीकरणाचा जो बजेट आहे तो होता, परंतु गेली 8 वर्ष तब्बल ह्या पुलाचं बांधकाम सुरू आहे। 8 वर्षानंतर हा पूल जो आहे तो खुला झालेला आहे आणि तो जो एकंदरीत संपूर्ण खर्च आहे पुलाच्या बांधकामाचा तो 209 कोटीवरून थेट 248 कोटीमध्ये कोटींच्या घरात गेल्याचा जो अहवाल आहे तो सुद्धा आता समोर येऊ लागलेला आहे। त्याच्यामुळे या पुलाच्या कामामध्ये नेमकं काय करण्यात आलेलं आहे, पुलाच्या बांधकामाचा खर्च इतक्या पद्धतीने वाढला कसा, असे अनेक प्रश्न सुद्धा विरोधकांकडून उपस्थित करण्यात येतात। त्यामुळे त्या प्रश्नांची उत्तरं महायुती सरकारकडून असतील किंवा मुंबईच्या महापौरांकडून असतील नेमकं कधी देण्यात येणार आहे ह्याकडे सुद्धा सध्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्याच्यामुळे 6 जून रोजी जो हा पूल तयार झालेला आहे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी, मुंबईकरांचा जो प्रवास आहे तो सुखकर व्हावा, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ते थेट ओशिवराच्या इथे असलेली स्मशानभूमी म्हणजे हा पूल खरं तर बघायला गेलं तर 2 नद्यांवरून ज्या मुंबईच्या 2 नद्या आहेत, एक वालभट नदी आहे आणि एक ओशिवरा नदी आहे, या 2 नद्यांवरून हा पूल गेलेला असल्या कारणामुळे आणि मध्येच एसवी रोड असल्या कारणाने ज्या एसवी रोड वरती दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात वाहनांमधून आणि या वाहतुकीतून एकंदरीत सुटका व्हावी ह्यासाठी मृणाल गोरे पूल जो विस्तारित पूल आहे दुसऱ्या टप्प्याचा तो सुरू करण्यात आला, परंतु सुरू होण्याच्या अवघ्या 5 दिवसांमध्येच हा पूल आता वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे। हा रस्ता जो आहे हा नेमका कधी व्यवस्थित करण्यात येईल याबाबतचं अजून कुठलंही स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिकेकडून किंवा महापौर रितू तावडे यांच्याकडून आलेलं नाही, कारण की अवघ्या 5 दिवसामध्ये या पुलाची अशी परिस्थिती झाल्यानंतर त्यांनी स्वतः येऊन उद्घाटनानंतर जे आहे त्या पुलाची पाहणी सुद्धा केली। त्याच्यामुळे हा पूल आता जरी तयार झालेला असला तरी आणि मुंबईकरांच्या सेवेसाठी जरी असला तरी मुंबईकरांचा प्रवास जो 20 ते 25 मिनिटाचा प्रवास होता तो अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये जरी होणार असला तरी या पुलाच्या गुणवत्तेवरून सध्या अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत। मी पूनम, कॅमेरामॅन अवधेश कोरीसह मुंबई।